नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहमदनगर माजी सैनिक व सैनिकांच्या परिवारावर जीवघेणा प्राणघातक हल्ला. कसेबसे प्राण वाचले. निघोज तालुका पारनेर येथील रहिवासी माजी सैनिक सत्यवान नारायण लंके 17 मराठा रेजिमेंट यांच्यावर त्यांच्याच गावातील काही गावगुंडांनी तीक्ष्ण हत्याराने हॉकी स्टिक, स्टील रॉड, खोऱ्याचा दांडा याने प्राणघातक हल्ला करून त्यांचे 2 हात फ्रॅक्चर केले. त्यांची पत्नी सीमा सत्यवान लंके ह्या आपल्या पतीच्या बचावासाठी गेल्या असता त्यांनाही जबर मारहाण करून त्यांचा 1 हात फ्रॅक्चर केला गेलाय. ते सध्या विघ्नहर्ता हॉस्पिटल शिरूर येथे उपचार घेत आहेत. पारनेर पोलीस स्टेशन येथे FIR घेतली आहे. त्यामध्ये हाफ मर्डरचं कलम 307 सुधारित कलम 109 हे लावण्यात आलेलं नाही. त्यामुळे आज त्रिदल माजी सैनिक सेवा संघटना टीम अहिल्यानगर यांनी त्यांची मुलगी श्रावणी सत्यवान लंके, मुलगा स्वराज लंके, सुरेखा मोरे, विजय लंके, नवनाथ निश्चित, दिलीप शिनोरे, दत्तात्रय निश्चित यांच्या सोबत जाऊन माजी सैनिक कल्याण कार्यालय अहिल्यानगर, जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे आज रीतसर तक्रार दाखल केली व निवेदन सादर केलं. सदरील गुन्ह्यातील 2 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे तथा त्यांचा MCR 3 दिवसाचा घेतला आहे. परंतु 2 अज्ञात आरोपी अजूनही फरार आहेत. त्यांनाही लवकर अटक करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना विनंती केली. त्यांनी राहिलेल्या आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल असं आश्वासन पीडित माजी सैनिकांच्या पाल्यांना दिलं. यावेळी त्रिदल माजी सैनिक संघटना अहिल्यानगरचे अध्यक्ष तथा प्रेसिडेंट अँटी करप्शन बोर्ड रजिस्टर्ड बाळासाहेब आंधळे, त्रिदल महाराष्ट्र राज्य आरोग्य अध्यक्ष युनुस टेंगे, सुभेदार तुकाराम जाधवर, सुभेदार अकबर शेख, माजी सैनिक हवाई दल सर्जन लक्ष्मण पालवे, महाराष्ट्र राज्य क्रीडा अध्यक्ष हरिभाऊ चिरके, सैनिक समाज पार्टीचे ॲडव्होकेट शिवाजी डमाळे आदींसह माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी श्री बाळासाहेब आंधळे, अध्यक्ष त्रिदल माजी सैनिक सेवा संघ अहिल्यानगर, आज येथे आमचे मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट 17 चे जवान सत्यवान नारायण लंके यांच्यावर, ते राहणार निघोज पारनेर, यांच्यावर त्यांच्याच शेजारी गावगुंडांनी प्राणघातक हल्ला केला आणि ते मरता मरता वाचले आहेत. त्यांच्या डोक्यावर रॉडनी, हॉकी स्टिकनी, दंडुक्यानी मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी हात आडवे केल्यामुळे त्यांचे 2 हात फ्रॅक्चर झालेले आहेत. तथा त्यांच्या पत्नी सीमा सत्यवान लंके ह्या सोडवण्यासाठी गेल्या असता त्यांचाही त्यांनी हात फ्रॅक्चर केला आहे आणि त्यांचं उद्देश त्यांना जीव मारण्याचा होता, परंतु ते सुदैवाने वाचले आहेत. ते विघ्नहर्ता हॉस्पिटल शिरूरमध्ये सध्या उपचार घेत आहेत. त्यासाठी त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी, बहीण, मेवणे वगैरे निवेदन देण्यासाठी आम्ही SP साहेबाकडे गेलो होतो. तर त्यांच्यावर पारनेर पोलीस स्टेशन येथील अधिकाऱ्यांनी कलम थोडे हलके फुलके लावून हे कुठेतरी रफादफा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यासाठी आम्हाला SP साहेबाला विनंती करावी लागली आणि SP साहेबांना आम्हाला प्रॉमिस केला आहे की कायद्यानुसार त्यांच्यावर 307 याने आताचे 109 कलम हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात येईल. तुम्ही काळजी करू नका. त्यांची मुलगी SP साहेबांसमोर भावनिक होऊन तिने आपले अश्रू अनावर होताना SP साहेबांनी पण त्यांना आश्वासन दिलं आहे की त्या गुंडावर कुठल्याही राजकीय दबावाला न बळी पडता कारवाई करण्यात येईल. हा माझा तुम्हाला भरोसा आहे असं SP साहेबांनी वचन दिलं. आम्हाला आशा आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये जर अशा माजी सैनिकाला ठेचून मारण्याचा प्रयत्न होत असेल तर ही कोणती संतांची भूमी आहे? इथं कोणते संत आहेत आणि हे लोकप्रतिनिधी काय करत आहेत? हे मला असं वाटतं की ह्या मारेकऱ्यांची पाठीराखण करत आहेत. त्याच्यामुळं माझी लोकप्रतिनिधींना पण विनंती आहे, अगर सैनिक जागा झाला, सैनिकांनी जर आपल्या हातात कायदा घेतला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याची पूर्ण जिम्मेदारी येथील जिल्हाधिकारी, पोलीस महासंचालक आणि प्रशासनाची राहील अशी मी सर्वांना विनंती करतो. ही जर कारवाई नाही झाली तर सैनिकाचे पाल्ले आणि सैनिक आमरण उपोषणाला बसून रस्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत, याची सर्वांनी नोंद घ्यावी. मी या रिपोर्टरच्या मार्फत पूर्ण जनतेला आणि एक्स सर्व्हिसमॅन यांना आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला कुठेतरी एकत्र येऊन माजी सैनिक यांच्यावर होणारे अन्याय रोखण्यासाठी
कठोर पावले उचलण्याची फार गरज आहे, ही काळाची गरज आहे। नमस्कार, माझं नाव श्रावणी सत्यवान लंके। निगोज या गावात दिनांक 26/9/2025 रोजी सत्यवान नारायण लंके हे लष्करात सैनिक म्हणून काम करत होते। ते आता रिटायर सर्व्हिसमॅन आहे। ते व त्यांची पत्नी म्हणजेच माझी आई यांच्यावरती प्राणघातक हल्ला झालेला आहे। त्या आरोपींची नावं संदेश चंद्रकांत गायकवाड व संकेत बाबू इंगळे ह्या दोघांनी भर दिवसा त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे। त्या अगोदर 4 दिवस माझे चुलते विजय नारायण लंके यांच्यावरती त्यांनी गाठून मुलिका देवी हायस्कूल विद्यालयाच्या मागच्या मैदानावरती मारून त्यांच्या गळ्यातील 2 तोळ्याची सोन्याची चेन काढून घेतली व वरून त्यांना धमकी दिली की जर तुम्ही हे तुझ्या भावाला सांगितलं तर तुला आम्ही जिवंत मारून टाकू। त्यामुळे त्यांनी घरी न सांगता ही गोष्ट लपवून ठेवली व बाहेरील माणसांकडून माझ्या वडिलांना काय समजल्यानंतर त्यांनी संदेश गायकवाड यांचा भाऊ अक्षयराज गायकवाड याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। ते बोलले की आपण एकत्र येऊन मिटून टाकू विषय, पण असा काही विषय घडला नाही। आम्ही मिटवण्यासाठी तिथे जमलो व संदेश गायकवाड यांनी 4 व्हीलर मधून त्याची गाडीची जी डिक्की उचकली, त्याच्यातून रॉड, खोऱ्याचं दांडकं व स्टीलच्या रॉडनी माझ्या वडिलांच्या डोक्यावरती मारण्याचा प्रयत्न केला। पण माझ्या वडिलांनी डोक्यावरचा वार हातावर घेतला म्हणून आज ते जगलेत, नाहीतर रक्ताच्या थरोळ्यात पडले असते। आज माझे वडील विघ्नहर्ता हॉस्पिटल इथं 203 नंबरच्या रूम मध्ये ऍडमिट आहे। आजच त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे। आमच्यावरती न्याय मिळत नाही, जिकडून तिकडून अन्यायच होतोय। पोलीसही त्यांना सहकार्य करतात, आम्हाला सहकार्य करत नाही। त्यासाठी आम्ही निवेदन पत्र माननीय SP साहेब यांच्याकडे गेलो होतो। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही लवकरात लवकर तुम्हाला न्याय मिळवून देऊ व या आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई केली जाईल।